तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत जेव्हा तुम्ही ही वडी समोरच्याला द्याल ना, तेव्हा समोरचा आणखीन एक वडी हट्टाने मागून घेईल. अहो का म्हणून का विचारताय, मस्त मऊसूत ही वडी तयार होते आणि तितकीच ती खुसखुशीत लागते. एका वडीने अजिबात भागणार नाही, दुसऱ्या वडीपर्यंत हात कधी जाईल कळणार देखील नाही. नेहमीच्या त्या दाताला चिकटणाऱ्या कडक तिळगुळाच्या वडीपेक्षा ही मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार होते. बनवायला तर भरपूर सोपी आहे. मनात आणलं तर अगदी 15 मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता आणि आरामात 15 ते 20 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत. संक्रांत विशेष रेसिपी आपल्या चॅनलवरती स्टार्ट झालेल्या आहेत आणि त्यातलीच एक रिक्वेस्टेड रेसिपी आहे मऊसूत तिळाच्या वड्या कशा बनवायच्या हे आम्हाला सांगा. तर आज हीच रेसिपी पाहणार आहोत. साहित्याचं प्रमाण अगदी अचूक आहे, बनवायची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. नवशिके जरी असाल तरी अगदी सहज तुम्ही बनवू शकाल, इतकी ही सोपी रेसिपी आहे. साहित्यांचे योग्य प्रमाण घ्या, सांगितलेल्या टिप्स जशाच्या त्याच्या फॉलो करा, म्हणजे तुमची सुद्धा तिळाची वडी मस्त मऊसूत होईल आणि खाताच मस्त तोंडामध्ये विरघळली जाईल. चला रेसिपीला सुरुवात करूया. तिळगुळाची वडी बनवत असताना साहित्य जे आहे ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. तर यासाठीच कढई मंद आचेवरती ठेवायची आणि सगळं साहित्य मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं, म्हणजे एकसारखं आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजलं जातं. सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊयात. तर इथे मी अर्धी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे आतमध्ये पर्यंत चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. तर हे बघा, अगदी सालवरचे तडकेपर्यंत मी तर शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे एका वेगळ्या ताटामध्ये मी काढून घेते आणि उरलेलं इतर साहित्य भाजून घेऊयात. आता यानंतर तीळ भाजून घ्यायचंय. तर इथे बरोबर 1 कप भरून मी तीळ घेतले होते. शेंगदाणे अर्धा कप होते. 1 कप भरून तीळ घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण आधी भाजून घेतले, कारण शेंगदाणे थंड होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून शेंगदाणे आपण आधी भाजून घेतले. तीळ मात्र लगेचच थंड होतात. आता तीळ सुद्धा अगदी मंद आचेवरती आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. जोपर्यंत याचा टचटच असा आवाज येत नाही तोपर्यंत तीळ चांगले भाजले गेले पाहिजेत. मंद आचेवरती हे तीळ भाजण्यासाठी मला इथे 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत. आता हे भाजले गेले आहेत की नाही यासाठी थोडेसे तीळ असे चुरून पाहायचे. चांगला भुगा झाला की समजून घ्यायचं तीळ इथे चांगले भाजले गेलेले आहेत. पांढरा शुभ्र तिळाचा आता रंग तुम्ही इथे बघू शकता, हलकासा डार्क झालेला आहे. तीळ इथं भाजून झालेत. गॅसची फ्लेम मी संपूर्णपणे बंद केली. आता हे तीळ एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. कढई इथं चांगली गरम आहे, गॅसची फ्लेम बंदच आहे. बंद फ्लेमवरतीच आपल्याला चांगलं खोबरं भाजून घ्यायचंय. इथे खोबरं जर तुम्ही बघितलं तर अगदी बारीक असं मी हे किसून घेतलेलं आहे. जे आलं किसण्याची किसणी असते त्याने मी हे किसून घेतले. पाव कप भरून हा खोबऱ्याचा खीस आहे. खोबऱ्याचा खीस फक्त हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा, त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. जास्त खोबरं भाजलं गेलं तर त्याचा फ्लेवर येणार नाही आणि वडीचा रंग सुद्धा चेंज होईल. यासाठी फक्त खोबरं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि हे खोबरं आपल्याला अजिबात बारीक करायचं नाही, हे असंच आपण वापरणार आहोत. यासाठीच हे बारीक किसून घ्यायचंय. खोबरं हाताला गरम लागलं की लगेचच एका वेगळ्या ताटामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचंय. तर वडीसाठी लागणारं सगळं साहित्य इथे भाजून झालं. तीळ चांगले कडकडीत भाजून घेतलेत. शेंगदाणे सुद्धा मस्त भाजले गेलेले आहेत. खोबरं मात्र आपण फक्त हलकंसं गरम करून घेतलंय. आता हे जे तीळ आहेत यापैकी थोडेसे तीळ आपण काढून घेऊयात. अंदाजे मोठे 2 चमचे मी इथं तीळ काढून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे सुद्धा चांगले थंड झालेत. यासाठीच शेंगदाणे आधी आपण भाजून घेतले. शेंगदाण्याची संपूर्णपणे साल आपल्याला काढून घ्यायची. तर इथे शेंगदाण्यावरच्या संपूर्ण साली मी काढून घेतल्या. शेंगदाण्यावरची साल जर तुम्ही तशीच ठेवली तर वडीला रंग थोडासा डार्क येतो, यासाठी साल काढून टाकायची. आता सगळ्यात आधी शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे. थोडेसे जाडसर हे शेंगदाणे असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. आता पल्स मोडवरती फक्त 2दा हे शेंगदाणे फिरवून घ्यायचे, अगदीच खूप बारीक पावडर करायची नाही. तर इथे पल्स मोडवरती शेंगदाणे फक्त 2दा फिरवून घेतले. थोडेसे कुटल्यासारखे हे शेंगदाणे झालेले आहेत. आता यानंतर तीळ सुद्धा आपल्याला यामध्येच बारीक करून घ्यायचे. तर एक लक्षात घ्या, सगळं साहित्य चांगलं थंड झालंय याची खात्री करून घ्यायची आणि मगच हे सगळं साहित्य चांगलं बारीक करायचंय. आता तीळ या भांड्यामध्ये घालूयात आणि तीळ सुद्धा आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचं. आता थोडेसे यासाठी मी म्हणते की अगदीच जर तुम्ही पावडर केली तर या तिळामधून तेल रिलीज होऊ शकतं. तर असं न करता थोडेसे हलकेसे आपल्याला हे जाडसर किंवा भुरभुरीत असे तीळ आणि हे शेंगदाणे ठेवायचे आहेत. पल्स मोडवरती फक्त 4 वेळा मी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, अगदीच याची पावडर झालेली नाही, हलकंसं दरदरीत हे राहायला हवं, कोरडं असायला हवं. खूप जास्त वेळ तुम्ही जर फिरवत बसला तर यामधलं तेल रिलीज होतं आणि अशा वड्या खाताना थोड्याशा टाळाला चिकटल्या जातात. यासाठी अगदीच बारीक अशी पावडर याची करायची नाही.
आता इथे कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालूयात. गॅसची फ्लेम मिडियम करूयात. हलकंसं तूप वितळू द्यायचं आहे. तूप घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुपामुळे फक्त एक चकाकी येते म्हणून मी इथे तूप वापरलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता इथे गूळ घालायचा आहे. 1 वाटी भरून आपण तीळ घेतले होते, तर इथे 1 वाटी भरूनच मी गूळ घेतलाय. पण गूळ मी थोडासा दाबून घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा तो एक्स्ट्रा भरलाय. आता जर ही तिळगुळाची वडी तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आणखीन थोडीशी पाव वाटी भरून तुम्ही यामध्ये आणखीन एक्स्ट्रा गूळ वाढवू शकता. इथे जी वडी बनणार आहे ती मीडियम गोड आहे. अगदीच खूप जास्त गोड सुद्धा नाही किंवा खूप कमी सुद्धा गोडीला होणार नाही. मीडियम कन्सिस्टन्सी आहे, यामुळे तुम्ही किती जरी या वड्या खाल्ल्या तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा ही वडी खावीशी वाटेल इतपत हे गोड आहे. आता लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा गूळ जो आहे तो संपूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. तर अगदी 1-2 मिनिटांमध्येच गूळ चांगला विरघळला गेला. आता गूळ चांगला विरघळला की यानंतर फक्त 1 मिनिटभरासाठी हा शिजवून घ्यायचा आहे. आता चिक्की अगदीच कडक होऊ नये यासाठी फक्त एक पोह्याचा जो छोटा चमचा असतो तर तो चमचाभर इथे मी पाणी घातलेलं आहे. आता घातलेलं पाणी थोडंसं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवायची आहे आणि आता बारीक करून घेतलेलं सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता यासोबतच भाजलेलं तीळ, अख्खे तीळ आणि खोबरं सुद्धा यामध्ये घालायचंय. तर असे अख्खे तीळ आणि खोबऱ्याचा असा बारीक खिसलेला खिस वडीमध्ये अगदी मस्त टेस्ट देतो. जर तुम्हाला खोबरं हे असं नको असेल, तुम्ही संपूर्णपणे बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही इथे खोबरं नाही वापरलं, नुसतंच तीळ आणि शेंगदाणे जरी वापरले तरी सुद्धा चालेल. पण खोबऱ्यामुळे टेक्स्चर सुद्धा छान येतं आणि याचबरोबर स्वाद सुद्धा आणखीन जास्त वाढला जातो. आता सगळं साहित्य चांगलं एकजीव असं परतून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. आता याचा संपूर्णपणे जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय. तर अंदाजे कमीत कमी 1-1.5 मिनिटांसाठी मी हे चांगलं परतून घेतलंय. तर हे बघा छान इथे गोळा तयार झालेला आहे. फक्त 1-1.5 मिनिटांसाठी हे मी परतून घेतलंय. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचंय, म्हणजे थापून घेतलेली वडी अजिबात याला चिकटणार नाही. किंवा तुम्ही पोळपाटावरती सुद्धा थापून घेऊ शकता. तर हे तूप लावलेलं ताट आधीच असं रेडी करून ठेवलं तर वेळ जाणार नाही. आता या ताटामध्येच लगेचच आपल्याला हे गरमागरम मिश्रण घालायचंय. मिश्रण थंड होण्याची अजिबात वाट बघायची नाही. परतून झालं की लगेचच या ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि आता व्यवस्थित असं हे मिश्रण सेट करून घ्यायचंय. हे मिश्रण गरम असतानाच पटकन सेट होतं. एखादं फ्लॅट असणारं भांडं घ्यायचंय, पेला किंवा ग्लास तुम्ही इथे वापरू शकता आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचंय. 1-3-4 मिनिटांमध्येच हे मिश्रण अर्धवट थंड होतं. आता याच्या वड्या आपण कट करून घेऊयात. पूर्ण जर थंड मिश्रण झालं तर वड्या तुटल्या जातील. यासाठी अर्धवट हे गरम असलं की मगच वड्या पाडून घ्यायच्यात. 5 ते 7 मिनिटांमध्ये वड्या चांगल्या थंड होतात. आता यातल्या वड्या आपण डिमोल्ड करून पाहूयात. तर हे बघा सहज अशी वडी निघाली गेली, अजिबात खाली चिकटलेली नाही. साईडच्या ज्या वड्या आहेत त्या आकाराला थोड्याशा वेगळ्या येऊ शकतात. यासाठी जर तुमच्याकडे एखादं चौकोनी भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि हे घ्या, मस्त एकसारख्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. अजिबात कडक झालेल्या नाही, मस्त मऊसूत झालेल्या आहेत. अगदी ओठांनी सुद्धा तुम्ही या खाऊ शकता. 15 ते 20 दिवसांसाठी स्टोर करून ठेवल्या तरी आहे अशा या राहतील. हे पहा मस्त मऊसूत आहेत. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा व्हिडिओ यायचे का मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.